बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर जिल्हा कारागृहातील कॉन्स्टेबल गार्ड पोलीस विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप करत ही बाब अतिशय गंभीर आहे। या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सोलापुरातील जिल्हा कारागृह येथे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले विकास कोळपे यांनी शनिवारी 9 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्याजवळील SLR रायफलने छातीवर 3 गोळ्या फायर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व त्यांनी त्यांचे व्हॉट्सअपवर स्वतःचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असे विधान लिहून हा गंभीर प्रयत्न केला होता। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी मुख्यालयाकडे विनंती बदलीचा अर्ज सादर केला, पण वरिष्ठांकडून त्यांना न्याय मिळत नव्हता। त्यामुळेच त्यांनी एवढे मोठे पाऊल उचलले असे आरोप त्यांच्या पत्नीने केले आहे। पहा नेमका याबाबत गंभीर आरोप लावताना त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या भावाने काय प्रतिक्रिया दिली आहे लोकप्रधान समोर, त्या बाबतीतला हा व्हिडिओ। मी सविता कोळपे, विकास कोळपे यांची पत्नी। गेले 10 वर्षापासून माझे पती कारागृह पोलीस म्हणून या पदावर कार्यरत आहे। जी 9 डिसेंबरला जी घटना घडली ती अत्यंत खूप गंभीर बाब आहे। की याच्या पाठीमागचे कारण म्हणजे वारंवार मी त्यांची विचारपूस केली असता ते वारंवार मला हेच बोलत होते की बदलीसाठी अर्ज जर केला तर स्वाती साठे या मॅडमचं त्या निगेटिव्ह फीडबॅक देऊन त्यांच्या बदलीसाठी आडथळा आणत होते। त्याचबरोबर मी 6 महिन्यापासून त्यांच्यासोबत आहे, तर ते एनी टाईम ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस एनी टाईम डिप्रेशनमध्ये असायचे। तर त्यांची मी विचारपूस केली असता तर त्यांच्याकडून फक्त मला एकच फीडबॅक भेटायचा की ज्या माझ्या काही रजा मंजूर आहेत 234 आय थिंक अशा काही त्यांच्या रजा आहेत, तर त्या रजा मंजूर होत नव्हत्या आणि रजा मंजूर करण्यासाठी काहीतरी पैशाची मागणी होत होती त्यांच्या अधीक्षक साहेबांकडून। तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना संताप झालेला होता। फॉर एक्झाम्पल ते थोडक्यात डिप्रेशनमध्ये गेले होते। आणि त्याचबरोबर ही घटना घडायच्या अगोदर आदल्या दिवशी त्यांनी स्वातीसाठी यांना फोन केला होता की बदलीबाबत। तर त्यावेळेस पण त्यांचं स्पष्ट मत होतं की त्यांनी पण त्यावेळेस पण हाच फीडबॅक दिला होता। ह्या डिप्रेशनमध्ये त्यांनी आय थिंक ही गोष्ट त्यांना सहन नसेल झाली, त्यामुळे त्यांनी ह्या डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी ही गोष्ट केली। त्याचबरोबर मी 2010 वर्षापासून ते तर आमच्या कुटुंबापासून वंचित होते। मी एक खाजगी जॉब करत होते, पण त्यांची वारंवार बदली नाही झाल्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद होत होते आणि जे वाद होत होते माझं थोडंसं हॉस्पिटलचं पण झालं होतं। जी घटना घडली होती ती आम्ही स्वाती साठे मॅडमला पत्राद्वारे, लिखितद्वारे, व्हॉट्सअपद्वारे पण आम्ही त्यांना मेन्शन केलं होतं, पण त्यानंतर त्यांचा आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नव्हता। त्यामुळे मला माझा तो मॅनेजर या पदाचा जॉब असताना जो होता त्याला मला राजीनामा देऊन मला त्यांच्याकडे शिफ्ट व्हावं लागलं। तर त्याच्यामध्ये आमचं खूप आर्थिक नुकसान झालं आणि जेणेकरून ते आमच्या घरामध्ये करता होते, तर फक्त त्यांच्या एकाच्या जॉबवर आमची पूर्ण 7 लोकांची फॅमिली डिपेंड होती। तर त्यांच्या एकाच्या जॉबवर एवढं सगळं मॅनेज होणार नाही, ह्याही डिप्रेशनमध्ये त्यांनी जाऊन शिटोकाची भूमिका उचलली असावी। तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की बाबा ज्या वरिष्ठ लोकांकडून त्यांना हा मानसिक त्रास झाला आहे तर त्यांची चौकशी व्हावी आणि आमच्या मिस्टरांना योग्य तो न्याय मिळावा। वरिष्ठांचं नाव जे स्वाती साठे असतील, योगेश देसाई असतील, त्यांनी वारंवार त्यांना पनिशमेंट केल्या होत्या। स्वाती साठे यांनी त्यांना बदलीबाबत नेहमी नकार करत होते। त्याचबरोबर आपले सोलापूर कारागृहाचे जे अधीक्षक आहेत मिंड साहेब, ते रजा मंजूर करत नव्हते किंवा वारंवार त्यांना एकाच ठिकाणी ड्युटी देत होते, जेणेकरून त्यांना माहित होतं की हा माणूस डिप्रेशनमध्ये आहे, आपण त्याला इथं ड्युटी दिल्याच्या नंतर काहीतरी घडू शकतं हे त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी वारंवार त्यांना तिथं ड्युटी दिली होती। गेले 6 महिन्यापासून एकाच ठिकाणी त्यांना ड्युटी दिली होती। नियमाप्रमाणे बघितलं तर 1-2 महिने फक्त एकाच स्टेबल आपण ड्युटी करू शकतो, तर त्यांनी फक्त 6 महिने त्यांना एकाच ठिकाणी ड्युटी दिली होती। आणि दुसरी एक गंभीर बाब अशी आहे की रजा त्यांनी त्यावेळेस मंजूर तर नाहीच केली, पण ज्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये होते, शुद्धीवर पण नव्हते, त्यावेळेस त्यांनी जो त्यांची रजा होती पूर्ण एक 64 दिवसाची रजा होती, एक 71 दिवसाची रजा होती, तर त्यांनी ही प्रकरण घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळे पैसे हॉस्पिटलमधून आणून दिले। तर त्यांनी याच्या पाठीमागे काय विचार केला होता की बाबा जर हा माणूस आज आम्हाला पैशाचं महत्व नाहीये, जर याच्या पाठीमागे जर आमचा माणूस गमावला असता तर आमच्या हाती काय सापडलं असतं। तर आमची एकच विनंती की बाबा आम्हाला याच्यातून न्याय मिळावा। जे वरिष्ठ अधिकारी मी जे सांगितले स्वाती साठे, योगेश देसाई, मिंड साहेब, तर यांची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे। काय पुढे वरिष्ठांकडे काय तुम्ही
रोल. माझं नाव कैलास गंगाराम कोळपे. सोलापूर कारागृहामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहे विकास गंगाराम कोळपे यांनी 9 डिसेंबर 2023 रोजी आत्महत्येचा स्वतःवरती गोळ्या चढवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होत होता. त्या जे अधिकारी आहेत स्वाती साठे, योगेश देसाई आणि इथले सोलापूर कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड यांच्यावरती योग्य ती चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी. त्यांच्या रजा मंजूर न होणे, बदलीसाठी विनंती वारंवार अर्ज करून बदली न होणे, इतरांच्या होणे, या सर्व गोष्टीतून ते थोडेसे मानसिक डिप्रेशनमध्ये गेले होते. स्वतःच्या कुटुंबाचे जे कार्यक्रम आहे, माझं स्वतःचं लग्न होतं, माझ्या स्वतःच्या लग्नाला त्यांना सुट्ट्या न मिळणे, ज्या रजा आहेत त्यासुद्धा मंजूर न करणे, या संदर्भामुळे त्यांच्यावरती थोडंसं आर्थिक संकट आलं होतं. माझे भाऊ हा कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती होता. आमचा कुटुंबाचा भार सर्व त्याच्यावरती होता, त्यामुळे तो थोडासा आर्थिक डिप्रेशनमध्ये गेला होता. या सर्व गोष्टीचा त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात मानसिक परिणाम झाला आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं. आज आत्महत्येचं पाऊल उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रशासन त्यांच्या रजा मंजूर करून हॉस्पिटलमध्ये पैसे आणून देतं. याचा अर्थ असा की त्यांनी जाणून बुजून त्यांच्या रजा मंजूर केल्या नाही आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं पूर्णपणे, यातून असं दिसून येते. त्यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई व्हावी. आणि त्यांच्या रजा अंदाजे भरपूर शिल्लक होत्या. रजा किती शिल्लक आहे हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे, परंतु रजा शिल्लक असूनही रजा गेले 8 महिने 10 महिने वर्षभराच्या आसपास मंजूर न होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि ड्युटीबाबत सांगायचं झालं तर विचारणा केली असता तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला एकाच ठिकाणी वारंवार ड्युटी दिली जाते, जिथे बाकी कर्मचाऱ्यांचा जास्त वावर नाही किंवा ज्या ठिकाणी वेपन्स रायफल्स असतात, ज्या ठिकाणी माणूस नैराश्यामध्ये गेल्यावरती आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न करू शकतो, अशा ठिकाणी ड्युटी त्यांना दिली गेली. आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं तिथे चर्चा होती साधारणपणे की हा काही 4 दिवसाचा पाहुणा आहे. म्हणजे यातून असं सिद्ध होतं की तिथलं वातावरण असं क्रिएट केलं की ते मानसिक नैराश्यात जावं, त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलावं, त्यांना मेंटली टॉर्चर केलं गेलं. या सर्व गोष्टीची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.